गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आणि याचा रिव्ह्यू अस्मिता देणार आहे. Ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आय होप यू गाईज आर डुईंग वेल आणि आय होप तुम्ही शेवटचा ब्लॉग बघितला असेल आणि तुम्हाला तो नक्की आवडला असेल आणि तुम्हाला ह्या थंबनेलवरून समजलं असेल की आपण कुठे आलो आहोत. तर आज आपण आलेलो आहोत शिर्डी साईनगरला आणि आपण आज बाबांचे दर्शन घेणार आहोत आणि आजच्या पूर्ण दिवसाच्या जर्नीमध्ये जे जे काय होणार आहे ते तुम्हाला मी सगळे ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा, तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. बंद हो रही है. दरवाजे बंद हो रही हैं. सो फायनली आजची जर्नी स्टार्ट होते आहे आणि आम्ही ट्रेन बोर्ड केली आहे. Indian Railways welcomes all passengers boarding from Kalyan Junction Station. अजून वंदे भारतचा ब्रेकफास्ट यायचा बाकी आहे, पण आपण घरूनच ब्रेकफास्ट घेऊन आलेलो आणि भूक खूप लागली आहे आणि आपण स्टार्ट केलं आहे खायला. वाट बघू शकत नाही ब्रेकफास्टसाठी. सो वी हॅव स्टार्टेड ऑलरेडी. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life changes, just open the door. One thing's certain, I'll always be yours. वॉशरूम बघू शकता तुम्ही किती मोठा आहे आणि खूप जास्त क्लीन ठेवलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलं आहे. हा असा स्लायडिंगचा डोर आहे.
शाही लाता सो आता याच्यामध्ये दही दिलं आहे पण हे थंड नाही आहे, नॉर्मल आहे, मस्ती दही. हा केक ब्रेकफास्ट नंतर तर हे एक एक करून ओपन करूया. आय गेस हा उपमा आहे आणि आय गेस चटणी किंवा काहीतरी असेल हे, चेक करूया. हां शिरा आहे का? हा शिरा आहे, चेक कर काय आहे. ग्रेव्ही, बटाट्याची भाजी आहे आणि आय गेस याच्यामध्ये पराठे असतील. हे दही, थँक्यू. सो आता ब्रेकफास्ट खाऊया आणि ब्रेकफास्ट खाल्ल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू देतो की वंदे भारतचा या प्रवासातला ब्रेकफास्ट कसा आहे हे तुम्हाला मी सांगतो खाऊन झाल्यानंतर. याच्यात काय आहे? काय घ्यायचा उपमा आहे रे, मगाशी दाखवला ना. हा लेट्स सी. बायकोने घरी बनवलेला उपमा आणि या उपमामध्ये किती डिफरन्स आपल्याला कळेलच खाल्ल्यानंतर. आणि हे वंदे भारतमधले पराठे आहेत. आपण हे पराठे बघूया कसे आहेत आणि याचा रिव्ह्यू अस्मिता देणार आहे. निघत नाही आहे. एक मिनटं पकड. ॲज युजल मला नका वाढवायची सवयच आहे. आपल्या नकाने निघणार नाही, त्याला दातांची गरज आहे. आणि हे पराठे असे काहीतरी आहेत. हे घ्या. चांगला आहे का टेस्ट? अरे माझे पराठे मला वाटतं थोडेसे ऑइली. सांभाळून खावं लागतं कारण माझं आजचा जो शर्ट आहे तो व्हाईट आहे आणि मला त्याला डाग नाही लावायचा आहे. अस्मिता मला मागापासून बोलते की खाऊन घे आणि मग रेकॉर्ड कर, पण मला सगळं कवर करायचं आहे. सोया चला खायला. ओके आहे मग चांगलं आहे. उपमा छान आहे. खातो आणि मग भेटतो. ये चाय आहे. अच्छा ये कॉफी आहे. आता जस्ट इगतपुरी स्टेशन क्रॉस झालेलं आहे. इगतपुरीला ट्रेन थांबत नाही, पण जस्ट क्रॉस झालं आहे. ऑलमोस्ट 1 तास लागला असेल इगतपुरीला पोचायला. आता नेक्स्ट स्टेशन नाशिक रोड आहे. We are approaching Nasik Road Station. कृपया ट्रेन के पूरी तरह से रुकने के बाद ही सावधानी से उतरें. छान झोप लागली. नाशिक रोड स्टेशन आलं आता. शिर्डी नाशिक रोड स्टेशनच्या नंतर येणार आहे. कृपया तुमचे सर्व सामान सोबत घेण्यास विसरू नका. कळालं? मॅडम झोपल्या. त्याला मी पण झोपतो आणि डायरेक्टली आता आपण शिर्डीला भेटू.
लिफ्टने जाऊया ना आतमध्ये. At 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. तर आता आपण शिर्डीमध्ये आलोच. आतमध्ये काही शूट करता येणार नाही आहे, तर आपण बाहेर आल्यानंतर शूट करू. तर मी आत जातो, बाबांचे दर्शन घेतो आणि मग तुम्हाला बाहेर आल्यानंतर भेटतो. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. घेऊनी पंचारती करू बाबांची आरती, करू साईंची आरती, करू बाबांची आरती. उठा उठा ओ माधव, उमाळू हार माधव, साई माधव, उमाळू हार माधव. करुणी स्थिर मन, पाहू गंभीर हे ध्यान. साईंचे हे ध्यान, पाहू गंभीर हे ध्यान. कृष्णनाथ दत्त साई जडोजी. कसं वाटलं तुला दर्शन घेऊन? खूप छान. कसा चाललाय तुझा बड्डे? मस्त. मजा येते का? भूक लागली आहे? जायचं जेवायला? सो गाईज फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये तर शूट करता येत नाही कारण कॅमेरा आणि जर मोबाईल तुमच्याकडे असेल तर आतमध्ये अलाउड नाही आहे. तो आपल्याला जमा करायला लागतो काउंटरला, 6 नंबर काउंटरला. आणि 6 नंबर काउंटरवरून तुम्हाला 7 नंबर काउंटरला जावं लागतं. जर तुम्ही स्पेशल पासने जात असाल तर स्पेशल पाससाठी तुम्हाला काउंटर नंबर 6वरती जावं लागेल. तिथून तुम्हाला पास घेऊन मग दर्शनाला जावं लागेल. पण एवढंच सांगू शकतो की खूप छान दर्शन झालं. बाबांची आरतीसुद्धा भेटली आम्हाला. आम्ही वंदे भारतने आलो. आता आम्ही साई प्रसादाचा लाभ घ्यायला जाणार आहोत कारण खूप भूक लागली आहे. सकाळी आम्ही ट्रेनमध्ये खाल्लं होतं, त्याच्यानंतर काहीच खाल्लेलं नाही आहे. तर हा एक खूप सुंदर आहे. नाही, वाड्याचा पाठ नाही आहे, हे आधी नव्हतं. हे आत्ता बांधलेलं आहे. बाकी जे आतमध्ये वाडा वगैरे बांधलेला आहे तो आधीच आहे, जो आपल्याला कवर करता येत नाही कारण आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाव नाही आहे. सो आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे आता, तर आम्ही आता जेवायला जाणार आहोत. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर माझ्या ब्लॉगला नक्की शेअर करा आणि असंच आपल्या फॅमिलीला वाढवा. आणि तुमचा सपोर्ट हवा आहे मला आणि असाच सपोर्ट तुम्ही करत राहा अशी मी आशा बाळगतो. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. तर साई तीर्थासाठी गेट नंबर 6-7च्या समोर नाही आहे, आपल्याला बॅक साईडला या साईडला जावं लागणार आहे. म्हणजे गेटमधून दर्शन झाल्यानंतर बाहेर निघून आपल्याला पलीकडच्या बाजूला रोड क्रॉस करून पलीकडे साई तीर्थ आहे. तर आपण जाऊया तिथे कारण आतमध्ये तर नाही आहे. मिनटं चालल्यानंतर रोड क्रॉस करून पलीकडच्या साईडला भोजनालयामध्ये जावं लागतं. रोड क्रॉस केल्यानंतर हे या साईडला भोजनालय पाहू शकता तुम्ही. थोडं चालावं लागतं. इथे रिक्षावाले तुम्हाला विचारतील भोजनालयाला जायचं आहे का, पण हार्डली एक 5 मिनटाच्या डिस्टन्सवरती आहे. थोडंसं वॉकिंग डिस्टन्स आहे पण जवळच आहे. चालता चालता विचार केला की 5 मिनटाच्या डिस्टन्सवरती आहे, पण बरंच 15 ते 20 मिनटं लागले चालायला आणि ते पण उन्हात चालावं लागलं आणि खूप जास्त भूक लागली आहे. हे असं आहे साई प्रसाद. खूप जास्त भूक लागली आहे आणि आता खूप दाबून खाणार आहे आम्ही. एक्झॉस्ट पण झालो आहे कारण तेवढी भूकच लागली आहे.
शिरा पापड अजून काय येणार आहे आणि दही दिलेलं ॲज युजल चटणी घेतेस तू इथे कोण सर्व करणार कुठे येस विल वेट फॉर द लंच स्पेशल सिटिंगमध्ये बसलो आहे आम्ही स्पेशल सिटिंगचा काय सीन आहे माहीत नाही आहे कारण नॉर्मल आणि स्पेशलमध्ये थोडा डिफरन्स आहे स्पेशल सिटिंगसाठी तुम्हाला 50 रुपये पे करावे लागतील पर पर्सन आणि पर पर्सन 50 रुपये पे केल्यानंतर मग तुम्हाला फर्स्ट फ्लोअरवरती यावं लागेल आणि तुम्हाला इथे जेवायला लागेल तर आता बघूया जेवायला काय म्हणतात At 29 and I find myself wondering what did happen to the last 10. मग मी तुला तेच म्हणत होते इथं चल ना इकडे बघू चल म्हटलं तर चल आहे बघ फ्रेंड्स हां हे छान शॉप आहे त्याच्यामध्ये फ्रेम्स वगैरे पण किती छान छान आहे ऑप्शन्स आहेत सूर्य ही चिकळी आहे तिकडे बघ रुद्राक्ष समोर उसमें 6 बॉक्स का पैकेट आता है 900 रुपीज़। खूप काही ऑप्शन्स आहेत बघायला नक्की समजत नाही घ्यायचं काय आणि काय नाही घ्यायचं जवळून बघ ना बोर्डाला 2 मिनिटात पाठवतो या खूप छोट्या वाटतात मूर्त्या म्हणजे याच्यात डिटेलिंगच दिसत नाहीये फेसची अशी डिटेलिंग दिसेल असं छोट्यामध्ये डिटेलिंग नाही येतच नाही हां तोच प्रॉब्लेम हा पॅटर्न आहे नाही कोण ते का नाही ती देवारात ठेवायला हवी ते नेमके कुठं गेले हो बाहेर हो फोटोमध्ये बघ ना नाही तर आले हो मग तुम्हाला फोन लावू फोटोमध्ये बघ काहीतरी ऑप्शन ते ना कुठंतरी बाहेर गेले आले का तिथं फोन लावतो नाही तर मग उद्याला आतील मगापासून होतो मूर्तीच्या शोधामध्ये आता एक फायनली खूप फिरून झाल्यानंतर एक मूर्ती भेटली आहे आणि ती मूर्ती ही आहे आय गेस याच्यामध्ये जस्टिफाय होत नाही आहे मी फोटो काढून टाकेन याच्यानंतर पण ही मूर्ती फायनल केली आणि मला फक्त 150मध्ये भेटली आहे सो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आता इथून आपण डायरेक्टली स्टेशनवरती जाणार आहोत कारण आपल्याला 5:45ची ट्रेन आहे जी पकडायची आहे मुंबईसाठी तर आपण डायरेक्टली त्या ट्रेनमध्ये भेटूया तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा कैसा लग रहा है तुमको टमटम में बैठने के बाद खूप दिवसाने बसली आणि हालत पूर्ण बेकार झाली आहे दोघांची पण आता संध्याकाळी घरी गेल्यानंतर काय होणार आहे देवालाच ठाऊक टमटमने जातो 20 रुपये टमटम घेते पर पर्सन स्टेशनपर्यंत सोडते 5:45ची आपली ट्रेन आहे वंदे भारत मुंबईसाठी तर आपण ट्रेनमध्ये भेटूया Back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure. But when फायनली स्टेशनला आलेलो आहे खूप थकलो आहे आम्ही आता आणि अशी आमची हालत झालेली आहे आणि आम्ही स्टेशनला वाट बघत थांबलेलो आहे सो फायनली आम्हाला ट्रेन भेटली आम्ही 1.5 तास बाहेरच थांबलो होतो लिटरली आमची खूप हालत झाली आता थोडंसं आतमध्ये आल्यानंतर निवांत वाटतं आहे खूप छान दिवस गेला आजचा आज अस्मिताचा वाढदिवस तर तिच्या वाढदिवसामुळे आपण साईबाबांच्या दर्शनासाठी आलो होतो वंदे भारत ट्रेन
ही ट्रेन ह्या रूटला चालू झाल्यामुळे आपल्याला ह्या ट्रेनचा उपयोग करता आला, उपभोग घेता आला ह्या ट्रेनचा. आणि खूप छान झालं दर्शन, खूप छान वाटलं. लहान असताना एकदा आलो होतो आम्ही दर्शनासाठी. इनफॅक्ट अस्मितासुद्धा लहान असताना आली होती आणि त्याच्यानंतर आम्ही आज आलो एकदा लग्न झाल्यानंतर आमचं. आणि जोडप्यानं आम्ही पहिल्यांदा आलो. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही नक्की या, नक्की व्हिजिट करा शिर्डी साईनगरला. साईबाबांचे दर्शन घ्या. खूप छान आणि असं रिलॅक्स असं वाटतं. तर मी अशी आशा बाळगतो की तुम्ही हा ब्लॉग बघताय, तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर शेअर करताय आणि तुम्हाला आमचं छोटंसं कुटुंब आवडतं आहे आणि मला तुमचा सपोर्ट हवा आहे. तर ब्लॉगच्या माध्यमातून मी सांगायचा प्रयत्न करेल की तुम्ही मला सपोर्ट करा आणि असेच छान आणि छोटे छोटे ब्लॉग्स घेऊन मी तुमच्यापर्यंत यायचा प्रयत्न करेन. मध्ये खूप गॅप होतो, बट खूप काही कारणं आहेत त्याला, म्हणजे कंटिन्यू करता येत नाही काम असल्यामुळे. पण जेव्हा पण वेळ मिळतो, जेव्हा पण बाहेर निघता येतं, काही ना काहीतरी कारणं असली की त्या कारणामुळे बाहेर येता येतं. आणि तसंच एक हे कारण होतं अस्मिताचा वाढदिवस, म्हणजे माझ्या बायकोचा वाढदिवस. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. शिर्डी साईनगरचा प्रवास आज इथेच संपतो आहे आणि आपला ब्लॉग पण आज इथेच संपतो आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केला असेल. आणि जर तुम्हालासुद्धा जर शिर्डीला साईनगरला यायचं असेल तर ह्या ट्रेनच्या डिटेल्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही त्या व्हिजिट करा, त्या पहा त्या डिटेल्सला आणि तुम्ही तिकीट बुक करू शकता. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तर असाच एक छान ब्लॉग घेऊन पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीस येईन. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुखरूप राहा. This life is all